नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। तालुक्यातलं शेवटचं जे गाव आहे धाड, त्या ठिकाणी आलेलो आहे। माझ्या मतदारसंघातलं सुद्धा हे शेवटचं गाव आहे। तुम्ही बघितलं असेल, ही सरस्वती नदी आहे। त्या सरस्वती गावामध्ये उगम होतो आणि सरस्वती नदी इथून जाते। या नदीनं रात्री जो मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत जो पाऊस पडला त्यानं अक्षरशः अकराळ विक्राळ असं स्वरूप या नदीनं प्राप्त केलं। आणि तुम्ही बघत असाल, सर्वसाधारण 1.5 किलोमीटर 1.5 एकर या बाजूला आणि 1.5 एकर 1.5-2 एकर त्या बाजूला, म्हणजे नदीच्या दोन्ही बाजूला 1.5-2 एकरचं प्रचंड नुकसान करत या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे हे नुकसान झालेलं आहे। शेतीचं नुकसान झालेलं आहे। तुम्ही बघत असाल की शेती अशी खंगाळून गेलेली आहे, त्याच्यातली माती सुद्धा निघून गेलेली आहे आणि ती आता शेती करण्यायोग्य राहिलेली नाही आहे। अतिशय मोठं नुकसान या नदीमुळे झालेलं आहे। लोणार तालुक्यामध्ये अनेक दुसरी जी गावं आहेत, दिपखेड आहे, देवगाव कुंडपाळ आहे, आजेशपूर आहे, त्याच्यानंतर बाबुळखेड आहे, गुंजखेड, गुंदा, टिटवी, नांद्रा, अशा अनेक गाव आहेत या लोणार तालुक्यामधले। सगळ्या गावामध्ये रात्रीपासून पावसानं हाहाकार उडवलेला आहे आणि नद्यांची जी पात्र आहेत त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळं अक्षरशः नदी पात्र ओलांडून काही नद्यांनी तर त्यांचा पात्राचा प्रवाह सुद्धा ओलांडलेला आहे आणि आजूबाजूला जी काही जमीन आहे ती खरडून ते घेऊन गेलेलं आहे। खूप मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे। तुम्ही बघत असाल, काही ठिकाणी सोलारचे जे पंप आहेत, त्यांचे जे स्प्रिंकलरचे सेट आहेत, त्यांचं जे पॅनल आहे सोलारचं, ते सगळे वाहून गेले आहेत, विहिरी बुजलेले आहेत। या व्यतिरिक्त काही ठिकाणी बकऱ्या वाहून गेलेल्या आहेत। काही माणसं अक्षरशः त्यांचा जीव वाचून अक्षरशः कसेबसे सुखरूप राहिलेले आहेत। घराचं नुकसान झालेलं आहे, घरात पाणी गेलेलं आहे, प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या निमित्तानं मी या ठिकाणी व्हिजिट केली, भेट दिली, प्रत्यक्ष हे सगळा आज दौरा केला संपूर्ण लोणार तालुक्यामध्ये। आणि जसं मेहकरला ढगफुटी झाली होती तशाच प्रकारची किंबहुना काही ठिकाणी तर त्याहीपेक्षा जास्त प्रकारची ढगफुटी या लोणार तालुक्यातील काही गावामध्ये झालेली आहे। मी अधिकाऱ्यांना या निमित्तानं सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी अतिशय व्यवस्थितपणानं 1 to 1 ठिकाणी जाऊन पंचनामे करावेत। ज्या शेताचं नुकसान झालंय, ज्या शेतामध्ये पाणी तांबलेलं आहे आणि त्याच्यामुळे पीक उद्ध्वस्त झालेलं आहे, त्याचा पंचनामा करायचा। या व्यतिरिक्त जे काही छोटे मोठे पाईप वाहून गेले असतील किंवा विहिरी बुजल्या असतील, स्प्रिंकलर्स गेले असतील, काही गुरढोरं वाहून गेलेली आहेत, काही ठिकाणी बैल गेले आहेत, 2 बैल वाहून गेल्याची मला बातमी मिळालेली आहे, जिथं बकऱ्या वाहून गेलेल्या आहेत, त्या सगळ्यांचे जे पंचनामे आहेत वेगवेगळ्या प्रकारे करा। ज्या ठिकाणची माती, टोळ आणि रेती जमा झाली त्याचे वेगळे पंचनामे करा। पंचनामे करताना 5 लोक 10 लोक एकत्र येऊन त्याला पंचनामे म्हणतात। त्या पंचनाम्यावर एकमत करा आणि ताबडतोब ही सगळी प्रक्रिया जी आहे तालुक्यातली पूर्ण करून आपला अहवाल जो आहे ताबडतोब तहसीलदारामार्फत आमच्याकडे सादर करा। लवकरात लवकर जी काही नुकसान भरपाई झालेली आहे देण्यासाठी प्रयत्न करू। निसर्ग अक्षरशः मेहकर आणि लोणार तालुक्यावर कोपलेला आहे। आपण सगळेजण मिळून हा जो काही निसर्गाचा कोप आहे झालेला आहे त्याला अक्षरशः हिमतीनं तोंड देऊ आणि जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्यातून आपण सावरू। शासनाकडून जी काही नुकसान भरपाई देण्याची कारवाई मी ॲज ए लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं करणार आहे। याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, ज्या शासनाच्या NDRF असतील, SDRFच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या सुद्धा बदलवण्यासाठी मी मुंबईला उद्या जाणार आहे आणि त्या बदलून घेऊन जास्तीत जास्त मदत कशी शेतकऱ्याला मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आपण सगळ्यांनी हा जो काही आलेला संकट आहे त्याला हिमतीने तोंड द्या, एवढीच या निमित्तानं माझी सगळ्यांना विनंती आहे।